हाय गाईज, आज मी करणार आहे सेल्फ मेकअप जे सगळ्या लेडीजना उपयोगात येईल. सगळ्यात आधी फेस क्लीन करून घ्यायचं आहे वेट वाईप्सनी. त्यानंतर जस्ट गोल्डचं टोनर यूज केलेलं आहे फेसवरती. मी फेसवरील टोनर ड्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मी जस्ट गोल्डचं ॲक्वा स्मूथ मॉइश्चरायझर यूज करत आहे. मॉइश्चरायझर लावून फेसला छान स्किनमध्ये पेनिट्रेट झालं पाहिजे असं लावायचं आहे. मॉइश्चरायझर झाल्यानंतर स्विस ब्युटी मेकअप प्रायमर लावून राहिली मी. प्रायमर लावताना अप्पर साईडने लावायचं आहे. आता करायचं आहे कलर करेक्शन. कलर करेक्शनसाठी मी फॉरएव्हर 52चं कलर करेक्टर यूज करत आहे. डार्क सर्कलसाठी ऑरेंज कलर यूज करत आहे आणि जिथे पिंपलचे डाग असतील त्यांना ग्रीन कलर यूज करून ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग करून झाल्यावर जिथे आपण कलर करेक्टर केलं होतं तिथे आपल्या स्किन टोननुसार कन्सिलर यूज करायचं आहे. कन्सिलर मी माझ्या स्किन टोननुसार मीडियम शेड घेतला आहे. ते लावून पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं आहे छान पद्धतीने. व्यवस्थित ब्लेंडिंग झाल्यानंतर मी वापरत आहे जस्ट गोल्डचं HD कवर फाउंडेशन. नंबर आहे 02 हा सेट जास्त फेअर असल्यामुळे मी वापरत आहे. 02 आणि 06 हा शेड वापरून राहिली. फेअर टू मीडियम शेड मिळून लाईट मीडियम बनलेला आहे. ते दोन्ही मिक्स करून पूर्ण फेसवरती लावायचं आहे आणि ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड करून झाल्यावर मी वापरत आहे मार्सचं लूज पावडर पूर्ण फेसला व्यवस्थित लावायचं आहे. याला सेटिंग पावडरही म्हणता येईल. एक्स्ट्रा लागलेलं सेटिंग पावडर काढून टाकायचं आहे. आता वापरत आहे मी डिलेन्सी फेशियल कॉन्टोर करणे म्हणजे एक्स्ट्रा स्किनला हाईड करण्यासाठी डार्क शेड यूज केला जाते. ज्यांची डबल चिन दिसते ते कमी करण्यासाठी आणि फोरहेडची जागा कमी करण्यासाठी कॉन्टोर यूज केले जाते. कॉन्टोर नाकाला शार्प करण्यासाठी सुद्धा यूज होते. आता कॉन्टोर झाल्यानंतर आता करायचं आहे आपल्याला हायलाइट्स करताना लाईट सेट यूज करावं लागते. हायलाइट्स झाल्यानंतर हायलायटर लावायचं आहे. हे इमॅजिकचं हायलायटर यूज करत आहे मी. आपल्या फेसवरती उठावदार जे पार्ट्स आहेत तिथे हायलायटर लावायचं आहे. हायलायटर झाल्यानंतर इमॅजिकचंच ब्लशर यूज करत आहे मी इथे. ब्लश फक्त गालावर यूज केला जाते. ब्लश झाल्यानंतर मी यूज करत आहे मार्सचं लिपस्टिक पॅलेट. लिपस्टिक लावताना मी ब्लॅक आणि रेड कलर मिक्स करून ब्राऊन कलर तयार केला आणि ते लिप्सला लावून राहिली आहे. लिपस्टिक लावताना व्यवस्थित कलर लागला पाहिजे असं ब्रशनी छान ब्लेंड करून लावायचं आहे त्याला. लिपस्टिक लावून झाल्यावर माझं फक्त आयब्रो डिफायनर राहिलं होतं. इथे मी स्विस ब्युटीचा आयब्रो डिफायनर यूज करून राहिली आहे. माझा आय मेकअप आधीच झाला होता. तुम्हाला जर माझा आय मेकअप बघायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला नक्की सांगा हा मेकअप तुम्हाला कसा वाटला. आयब्रो डिफायनिंग नंतर फायनल लुक माझा असा दिसत होता. तुम्हाला जर आणखी मेकअप डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करा.